धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात राधानगरी तालुक्यातील सरवडे गावात आभार सभा। शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध। सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते। करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख। मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार। करुणा मुंडेंनी सादर केला धनंजय मुंडेंच्या स्वीकृती पत्रातून दावा। आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृती पत्रात उल्लेख। करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं। धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार। एसओपी तयार करण्यात येणार। धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सगळेजण भाजप आणि आरएसएसची लोक, म्हणून सरकारकडून कारवाई नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। आंदोलनाला शो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लेवल नाही, राऊतांची टीका। डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं लायसन्स रद्द करून कारवाई व्हावी। फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिलं। चौकशीनंतर भिसे कुटुंबियांची प्रतिक्रिया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव। कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळू नये। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल माफी मागू। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची। चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन।